नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे एकदम कुरकुरीत, रंगीत आणि मुलांना खूप आवडणारे डिस्को पापड। हे पापड इतके सुंदर दिसतात की एकदा बनवल्यावर सगळे विचारणार हे कुठून आणले। आणि सर्वात खास म्हणजे आपण हे घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो। चला तर मी तुम्हाला पापड तळायचं दाखवणार आहे। हे पापड तळताना तेलामध्ये घातले की एकदम पटकन चांगलं फुलतील आणि पापडला तेल बी लागणार नाही। हे बघा, मी पापड तेलामध्ये घातलेले आहे। चला तर पापड तेलामध्ये घातले की चांगलं फुललेलं आहे। चला आपण तेलामध्ये पापड काढून घेऊया। तुम्हाला मी इथं अजून एकदा घालून फुलणारे पापड दाखवणार आहे। हे बघा, हे बघा, पापड तेलामध्ये घातले की एकदम छान फुललेलं आहे। चला आता आपण काढून घेऊया। हे बघा, एकदम मस्त पापड छान तयार झालेले आहे। चला तर आपण रेसिपी सुरू करूया। सर्वात अगदी मी इथं तांदूळाचं पीठ घेतलेले आहे। आता आपण तांदूळाचं पीठ एका कपाने आपण तांदूळाचं पीठ मापून घेऊया। कारण की तांदूळाचं पीठ मापून घेतलं तर आपल्याला पाणी किती आवश्यक पडते तेवढं आपल्याला घालून घ्यायला येतो। हे बघा, मी इथं 1 कप तांदूळाचं पीठ घातलेले आहे आणि 2 कप तांदूळाचं पीठ घातलेले आहे। चला आता आपण 3 कप पर्यंत तांदूळाचं पीठ झालेले आहे। हे बघा, 3 कप तांदूळाचं पीठ झालेले आहे। तर आपण सर्वात अगदी आपण गॅसवर कढई चढवून घेऊया। त्यात आपण 4.5 कप पाणी घालून घेऊया। कारण की 1 कपला अर्धा कप पाणी जास्त लागतो, त्यामुळे आपण 4.5 कप पाणी घालून घेऊया। हे बघा, 4था कप पाणी घातलेले आहे आणि आपण अर्धा कप पाणी जास्त घालून घेऊया। चला तर आपण त्याच्यात स्वादानुसार मीठ घालून घेऊया। हे बघा, स्वादानुसार मीठ घातलेले आहे आणि अर्धा चम्मच पापड खार घालून घेऊया। पापड खार घातले की आपण येलो कलर रंग घालून घेऊया, कारण की रंगीत पापड मुलांना खूपच आवडतो। चला आता आपण पाणी उकळूसर थांबूया। हे बघा, पाणी उकळी आलेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ घालून घेऊया। मित्रांनो, तांदूळाचं पीठ पाणी उकळल्यावरच घाला, नाहीतर तो छान चिकटपण येणार नाही। आणि पाणी उकळताना गॅस बारीक करून चांगलं मिक्स करून घ्या। हे बघा, मी इथं गॅस बारीक मध्य आचेवर ठेवलेले आहे आणि चांगलं मिक्स करून घ्याले। हे बघा, 1 पॉईंटवर मी ठेवलेले आहे। चला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, चांगलं मिक्स करून घ्याले आणि येलो कलर एकदम छान दिसाले। हे बघा, गॅस 1 पॉईंटवरच लावून चांगलं मिक्स करून घ्या, कारण की तो वाफायला पण थोडासा जिगटपण जास्त येतो, म्हणून आपल्याला 1 पॉईंटवर गॅस ठेवून चांगलं मिक्स करून घ्या। हे बघा, एकदम छान मिक्स झालेले आहे। आता आपण गॅस 1 पॉईंटवर ठेवून ढक्कन झाकून घेऊया। ढक्कन झाकले की त्याच्यामध्ये वाफ भरणार आहे आणि पीठ एकदम मऊ होणार आहे। हे बघा, ढक्कन काढले की पीठ एकदम छान मऊ तयार झालेले आहे। हे बघा, तुम्हाला मी इथं दाबून बी दाखवणार आहे। बघा, छान चिकटपण बी आलेलं आहे। चला तर आपण ढक्कन लावून गॅस बंद करून घेऊया आणि 10 ते 15 मिनिट वाफायला सोडून घेऊया, कारण की वाफ्याने चांगलं पीठ एकदम छान मऊ आणि चिकटपण तयार होतो। आणि कोमट थंड झाले की चांगलं पीठ मळून घेऊया। हे बघा, आणि थोडंसं पीठ गरम राहिलं तर हाताला पाणी लावून चांगलं मळून घ्या। एकदम पीठ मऊ तयार होतो आणि कसं डिस्को पापड घातलं तर तसे पापड तयार होतो। हे बघा, कोमट थंडवर मी इथं चांगलं पीठ मळून घेतलेले आहे। हे बघा मित्रांनो, पीठ एकदम छान तयार झालेले आहे। चला तर आपलं पिठाचं काम झालेले आहे। आता बाजूला ठेवूया आणि आपण डिस्को पापडची साचा तयार करून घेऊया।
इथे मी एक प्लॅस्टिकचं ढक्कन घेतलेले आहे आणि त्याच्यावर पापडचं साचा ठेवून चांगलं राऊंड कट करून घेऊया। हे बघा, मेणबत्तीशी मी चाकूला गरम करून चांगलं राऊंड कट करून घेऊया। हे बघा, राऊंड कट झालेले आहे। आता आपण मधून कट करून घेऊया। हे बघा मधून कट केलेले आहे आणि साचे तयार झालेले आहे। चला तर आपण डिस्को पापड तयार करून घेऊया। हे बघा, साचा मी तयार केलेले आहे आणि रिंगामध्ये ठेवून गोल फिरून घेऊया। चला, आता आपला साचा तयार झालेले आहे। आता त्यात आपण पीठ भरून घेऊया आणि पीठ मऊ झालेले आहे। हे बघा, पीठ आपण त्याच्यामध्ये भरून घेऊया। मित्रांनो, पीठ भरताना तुम्ही त्याच्यात पीठ दाबून भरा, कारण की पीठ भरताना हवा भरलं तर डिस्को पापड चांगला येणार नाही। पीठ दाबून भरले तर आपल्याला एक लेबर पापड येणार आहे। हे बघा, तेल लावून वरनं चांगलं दाबून घ्या, कारण की तेल ना लावता आपण पीठ मध्ये दाबलं तर हाताला सगळं चिटकून जाईल। हे बघा, साच्यामध्ये पीठ भरायचं झालेलं आहे। चला आता आपण ढक्कन लावून डिस्को पापड तयार करून घेऊया। हे बघा, हलक्या हाताने दाबा आणि डिस्को पापड एकदम छान आणि गोल आकारात येतो आणि वरनं तसं दाबून घ्या, कारण की न दाबता तुम्ही डिस्को पापड घातले तर ते तिथंच तुटून जाईल। हे बघा, हलक्या हाताने वर दाबून घ्या। हे बघा, तुम्हाला अजून एक घालून दाखवणार आहे। हे बघा, हलक्या हाताने डिस्को पापड वरनं चिटकून घ्या आणि आपलं डिस्को पापड तयार झालेले आहे। पीठ किती छान मऊ झाले तर तेवढं डिस्को पापड छान येणार आहे आणि मधून तुटलेलं बी नाही। हे बघा, त्या प्रकारे आपण सर्व पापड इथं घातलेले आहे आणि आपलं डिस्को पापड एकदम राऊंडमध्ये आलेले आहे। हे बघा, मित्रांनो, हा डिस्को पापडचा रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा। हे बघा, सर्व पापड घालायचे झालेले आहे। हे बघा, एकदम सुंदर डिस्को पापड तयार झालेले आहेत। चला तर आपण 2 ते 3 तास वारायला घालून घेऊया। हे बघा, डिस्को पापड एकदम छान वाळलेले आहे। हे बघा, गाठल्या ठिकाणी छान वाळून निघलेले आहे। आपल्याला फिरवायचं गरज भी नाही आणि एकदम कडक कडक पण झालेले आहे। चला तर आपण पापड सर्व एका टोपल्यामध्ये काढून घेऊया। हे बघा, मी इथे एक स्टीलचं टोपलं घेतलेले आहे आणि आपण डिस्को पापड सर्व त्याच्यामध्ये घालून घेऊया। हे बघा, एकदम छान पापड सुंदर तयार झालेले आहे। चला तर आपण 1 ते 2 तळून घेऊया। सर्वात आधी आपण गॅसवर कढई चढवून घेऊया आणि त्याच्यात तेल घालून घेऊया आणि तेल नॉर्मल गरम होऊसर थांबून घेऊया। हे बघा मित्रांनो, तेल नॉर्मल गरम झालेले आहे। चला तर आपण पापड त्याच्यामध्ये गाळून तळून घेऊया आणि पापड त्याच्यात घातले की छान डिस्को पापड तयार होतात आणि एकदम छान फुलतात। काही लोक म्हणतात की फुलणारच नाही। हे बघा, एकदम छान फुललेले आहे। हे बघा, एकदम मस्त फुललेले आहेत। चला तर आपण तेलातून काढून घेऊया। मित्रांनो, हे पापड तुम्ही 2 ते 3 दिवस उन्हात टाकून आणि 1 वर्षभर साठवून ठेवलं तर बी चालेल। मित्रांनो, तुम्हाला अजून एकदम इथं तळून दाखवणार आहे आणि तेलात घातले की छान फुलतोय। हे बघा, हे बघा, फुलायचं सुरू झालेले आहे। हे बघा, छान फुललेले आहे। चला तर आपण तेलातून पुन्हा एकदा ते पापड काढून घेऊया। हे बघा, एकदम कुरकुरीत आणि रंगीत डिस्को पापड तयार झालेले आहे। मित्रांनो, तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली आणि तुमच्या घरात एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच खूपच आवडेल। तुम्हाला कशी वाटली तो मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।